नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। महिला व बालविकास विभागाने वुमन अँड चाइल्ड डेव्हलपमेंट डिपार्टमेंट एक महत्त्वाचा निर्णय। या विभागात 18,882 पदांची भरती होणार। अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी मदतनीस पदे भरणार। महिला व बालविकास विभागाने वुमन अँड चाइल्ड डेव्हलपमेंट डिपार्टमेंट एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे। या विभागात 18,882 पदांची भरती होणार आहे। या विभागातील विविध रिक्त पदांची भरती करण्याबाबत आज मंत्रालयातील दालनात मंत्री अदिती तटकरे यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली। यावेळी महाराष्ट्र शासनाने 70,000 पदांची भरती करण्याचा निर्णय घेतला असून महिला व बालविकास विभागाअंतर्गत एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत 5,639 अंगणवाडी सेविका व 13,243 अंगणवाडी मदतनीस अशा एकूण 18,882 पदांची भरती करण्यात येणार आहे। 14 फेब्रुवारी ते 2 मार्च दरम्यान मुख्य सेविका पदासाठीही सरळ सेवेच्या माध्यमातून भरती प्रक्रिया राबवण्यात येत असून ही प्रक्रिया ही पारदर्शक पद्धतीने राबवण्याबाबत उचित खबरदारी घेण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांनी दिले। यासोबतच राज्य महिला आयोग, महिला आर्थिक विकास महामंडळ, बालकल्याण समिती, बाल न्याय मंडळातील रिक्त पदांची ही भरती प्रक्रिया लवकरात लवकर सुरू करावी अशी सूचना मंत्री अदिती तटकरे यांनी अधिकाऱ्यांना दिल्या। यावेळी महिला आणि बालविकास विभागाचे सचिव डॉक्टर अनुप कुमार यादव, एकात्मिक बालविकास सेवा योजनेचे आयुक्त श्री कैलास पगारे यांच्यासह इतर अधिकारीही उपस्थित होते। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी संजय खांबेटेंसह तृप्ती भोईर, म्हसळा।